हाय हॅलो प्रेसला नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यात आहे. आश्वाचं ही स्पेशली चटणी प्रार्थना. आजची रेसिपी आपले सुक्कं चिकन कसं बनायचं ते तुम्हाला दाखवते. मी तर खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कांदा पण भाजला आणि चिकन आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे. याच्यामध्ये गाजरची पेस्ट पण आहे, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर. त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे. प्रवीण मसाला आणि याचा घरचा एक मसाला टाकायचा म्हणजे त्याच्यामध्ये वर्षभर टाकायचं. कांदा तडका द्यायचा यामध्ये सोबत अद्रक लसणाची पेस्ट, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची. लहान मुलांनी का गाजर खात नाही ना, त्याच्यामध्ये भाजी मीठ टाकलं तर त्यांच्या पोटात गाजर नाही का खात नाही ना, किसून तसं खात नाही ना, मेथी मीठ टाकायचं म्हणजे भाजीमध्ये ते खाण्यात पण येतं, पोटात पण जातं. मसाला बघा कसं तेल सुटलेलं, तेल सुटलं पण मसाल्याला. हे आपलं खोबरं कांद्याची पेस्ट टाकायची आपल्याला. एकजीव करायचं. आता आपण एक चिकन टाकू त्याच्यामध्ये. चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं. याच्यामध्ये आपण टाकू मीठ, बघा आपल्या ह्याला कशी तरी आलेली मस्तपैकी सुकं चिकन. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी केले सुकं चिकन तुम्ही नक्की करून बघा. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.